नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 4.1 डबल स्टँडर्ड ही पोएम बघणार आहोत. बरं का, जेव्हा आपण ही पोएम रीड करू किंवा त्याचं एक्सप्लेनेशन बघू ना, तेव्हा तुम्हाला तुमची लहानपणाची किंवा किंबहुना तुम्ही आता सुद्धा हे अनुभवत असाल, त्याची आठवण होणार आहे बरं का. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. लेसनच्या एक्सप्लेनेशनकडे वळण्याआधी आपण ती पोएम एकदा रीड करूया आणि नंतर स्टांजा वाईज एक्सप्लेनेशन आपण बघणारच आहोत. पोएम आपली अशी आहे. व्हेन आय वेक अप लेट. इथे लहान मूल आपल्या आईवडिलांजवळ कंप्लेंट करत आहे आणि काय म्हणताय बघा. When I wake up late, I am getting very lazy. When you wake up late, it's the alarm that crazy. When I say no, when I say no to something, I am being stubborn. When you say no to something, you are being firm. When I raise my voice, when I raise my voice, it's the shocking and rude. When you raise your voice, you are teaching me to be good. When I break something, again what he says, that child is saying, when I break something, I am clumsy or careless. But when you break something, it slipped, you were helpless. When I do something wrong, when I do something wrong, I am such a terror. When you do something wrong, it's forgivable error. When I quarrel with a friend, when I quarrel with a friend, I am wild and naughty. When I quarrel with a friend, I am wild and naughty. When you quarrel with a neighbor, you are only doing your duty. So, so I am always wrong. So, I am always wrong and you are always right. Oh, why do people grow up and spoil a child's delight? बघा किती सुंदर पोयम आहे ही. एक लहान मूल आपल्या पॅरेंट्सवर कंप्लेंट करताय. काय म्हणताय बघा. व्हेन आय वेक अप लेट आय एम गेटिंग व्हेरी लेझी. जेव्हा मी उशिरा उठतो ना, तेव्हा तुम्ही मला आळशी म्हणता. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या वेळेस तुम्हाला उठायला उशीर झाला, तर तुम्ही ब्लेम कोणाला देता? अलार्मला. काय म्हणता, "अरे, आज अलार्मच नाही वाजला, मला जागच नाही आली." म्हणजे त्यावेळेला तुमचा दोष कोणाकडे असतो? अलार्मकडे. आणि आम्हाला उशीर झाला, तर आम्ही कशी असतो? आळशी. आलाय की नाही अनुभव तुम्हाला? तुमच्या आई-वडिलांनी कधी म्हटलंय का तुम्हाला असं, की तुम्ही आळशी आहात, उशिरा उठता म्हणून? सेकंड स्टांजा. When I says no to something, I am being stubborn. आता मला जेव्हा काही गोष्ट करायची नसेल, मला काही करायला आवडत नसेल, तेव्हा मी तुम्हाला स्पष्ट नो म्हटलं. मला ते करायचं नाही, असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा तुम्ही काय म्हणता मला? खूप हट्टी आहे, ऐकतच नाही. आता पुष्कळदा आपल्याला आई-वडिलांचा हा अनुभव आलेलाच असेल. पुष्कळदा आपले पॅरेंट्स आपल्याला म्हणतात, आपण जर करायला नाही म्हटलं, तर ते काय म्हणतात, हट्टी आहे, बिलकुल ऐकतच नाही, तुम्ही ऐकायला पाहिजे. पण आपल्याला हट्टी म्हणून म्हटलं जातं. पण व्हेन यू से नो टू समथिंग यू आर बीइंग फर्म. पण आता तेच लहान मूल काय म्हणतंय आणि जेव्हा तुम्ही स्वतः कोणत्या गोष्टीला नाही म्हटलं, तर तुम्ही काय म्हणता? नाही, आम्ही आमच्या शब्दावर ठाम राहतो. आम्ही आमचे शब्द पक्के आहेत. आम्ही खंबीर आहोत. आम्ही आमच्या शब्दापासून डगमगत नाही. असं तुमचं उत्तर. पण आम्ही जेव्हा नो म्हटलं, तर आम्ही कशी असतो? हट्टी. आलाय का असं तुमच्या आई-वडिलांनी म्हटलंय का कधी तुम्हाला? हो ना, आठवते ना तुम्हाला? देन थर्ड स्टांजा. व्हेन आय रेज माय व्हॉइस. आता इट्स द शॉकिंग अँड रूड. आता कधी मला नाही आवडत, कधी मी चिडून बोललो किंवा मी कधी माझा आवाज उंचावून बोललो, मोठ्याने बोललो, तर मी कसं म्हणतो? शॉकिंग. इट इज शॉकिंग म्हणजे ही खूप शॉकिंग न्यूज असते तुमच्यासाठी आणि रूड म्हणजे मी हा उद्धटासारखा बिहेव करतो आहे. एक उद्धट मुलगा जसं उद्धटपणाचे लक्षण तुम्ही मला म्हणता. मोठ्याने बोलणं. पण व्हेन यू रेज युअर व्हॉइस यू आर टीचिंग मी टू बी गुड. पण जेव्हा तुम्ही असंच माझ्याशी मोठ्या शब्दामध्ये जेव्हा बोलतात, मोठ्या आवाजामध्ये बोलता, तर तेव्हा तुम्ही मला काहीतरी शिकवताय, काहीतरी मला चांगल्या गोष्टी देऊन समजावून सांगताय, हा त्याचा अर्थ होतो बरं का. म्हणजे
आहे की नाही कंप्लेंट करतोय मुलगा आणि अगदी खरंच आहे. जेव्हा लहान मुलांना आम्ही मोठे लोकं तुम्हा सगळ्यांना जेव्हा चिडून बोलतो, तर तो आम्हाला असं वाटतं, की नाही आम्ही तुमच्या भल्यासाठीच, तुमच्यासाठी तुमच्या चांगल्यासाठीच बोलतोय. पण तुम्हालाही कधी कदाचित वाटत असेल, की आपल्याला नाही आवडत, तर आपण कधी त्या गोष्टीचा प्रतिकार करावा असं तुम्हालाही वाटत असेल. पण त्या गोष्टी अपोझिटच कन्सिडर केल्या जातात. हो की नाही? नेक्स्ट स्टॅन्झा. व्हेन आय ब्रेक समथिंग आय एम क्लमझी और केअरलेस. आता हे लहान मूल म्हणतंय. इथे मूल मी हा शब्द बेबी मूल हा शब्द का बरं वापरते? कारण की इथे ही किंवा शी म्हणजे मुलगा किंवा मुलगी आहे असं काही दाखवलं गेलेलं नाही आहे. एक लहान मूल आहे हे कन्सिडर केलेलं आहे आणि लहान मुलांमध्ये तुम्हा सगळ्यांचा ग्रुप येतो बरं का? म्हणजे तुमच्या भावना इथे व्यक्त केलेल्या आहेत त्या लहान मुलाने इथे. तो काय म्हणतो आहे, "व्हेन आय ब्रेक समथिंग आय एम क्लमझी ऑर केअरलेस." जेव्हा मी काहीतरी तोडतो, तेव्हा मी कसा असतो क्लमझी किंवा वेंधळा असतो आणि निष्काळजीपणा असते. मग मी केअरलेसली ते हँडल करत असतो. काहीतरी माझ्या हातून काही पडलं, काहीतरी फुटलं, की तर तुम्ही म्हणतात, "कसं वेंधळं आहे, व्यवस्थित काम करता येत नाही का?" म्हणजे लगेच पॅरेंट्सची रिएक्शन अशी असते. आणि व्हेन यू ब्रेक समथिंग, इट स्लिप्ड, यू वेअर हेल्पलेस. आणि जर का तीच वस्तू तुमच्या हातून पडली ना, तर तुम्ही काय म्हणता, "अरे, ती माझ्या हातातून ना निसटली. ते ना चुकून झालं." म्हणजे तेव्हा तुम्ही हेल्पलेस असता. म्हणजे ते तुम्ही मुद्दाम नाही करत, तुमच्या हातून नकळत होऊन जाते. पण आमच्या हातून तीच वस्तू पडली, तुटली, फुटली, तर तुम्ही आम्हाला काय म्हणता? केअरलेस म्हणता. क्लमझी म्हणजे वेंधळ्यासारखं बिहेव केलं असं म्हणता. नेक्स्ट स्टॅन्झा. व्हेन आय डू समथिंग रॉंग, आय एम सच अ टेरर. आता मी कधी काहीतरी चुकीचं वागलो, काहीतरी चुकीचं केलं, तर तुम्ही काय म्हणतात? खूप उपद्रवी आहे, खूप त्रास देणार आहे बरं का. आणि तुम्ही अनुभवलं असेल, एखादा मुलगा मस्ती करत असेल, त्याला आवडतं की छान आनंदी राहायचं. तर तो मस्ती करत असेल, तर आपण दुसरे लगेच त्यावर रिएक्ट करतात. खूप मस्तीखोर आहे बरं का. खूप दांडगा आहे हा मुलगा, बिलकुल ऐकत नाही. अशी कंप्लेंट पॅरेंट्सची असते. म्हणजे इथे तो म्हणतोय, की मी काहीतरी चुकीचं केलं, तर तुम्ही मला टेरर म्हणजे त्रास देणारा, उपद्रवी असं म्हणता. अँड व्हेन यू डू समथिंग रॉंग, इट्स फॉरगिव्हेबल एरर. आणि जर तशाच प्रकारची चूक तुमच्याकडून होत असेल, तर ती चूक कशी असते? क्षमा मागण्याइतकं म्हणजे फॉरगिव्हेबल, विसरून जाण्याइतकी सोपी गोष्ट असते ती तुमच्यासाठी. पण तीच गोष्ट आम्ही केली, तर आम्ही त्रास देणारे असतो. इथे रागाच्या भरात मूल आपल्या आई-वडिलांजवळ म्हणत लास्ट सेकंड स्टांजा. व्हेन आय quarrel विथ अ फ्रेंड, आय एम वाइल्ड अँड नॉटी. आता होतं खेळताना वगैरे मित्रांशी भांडणं होतात आणि जेव्हा मी माझ्या मित्रांसोबत भांडलो, तर तेव्हा तुम्ही कसं म्हणता, की तुम्ही बंड आहे, बिलकुल ऐकत नाही, तो चुकीचं वागतो आहे. मित्रांसोबत भांडण केलं तर तुम्ही मला असं नॉटी म्हणजे बंड असं म्हणता. अँड व्हेन यू quarrel विथ अ नेबर, यू आर ओन्ली डूइंग युअर ड्युटी. आणि जेव्हा का तुम्ही आपल्या शेजाऱ्यांशी भांडण करता, शेजाऱ्यांशी मोठ्याने बोलता, तेव्हा तुम्ही तुमची ड्युटी चांगली करत असता. तेव्हा तुम्ही मात्र बरोबर असता. पण आम्ही आमच्या मित्रांसोबत भांडलो, तर आम्ही बंड आणि तुम्ही तुमच्या नेबरसोबत, तुमच्या शेजाऱ्यांसोबत भांडला, तर तुम्ही कसे असता? तुमची ड्युटी करत राहता. आहे की नाही किती विरोधाभास दोघांमध्ये? लहान मुलांमध्ये आणि मोठे कसे वागतात या वागणुकीमध्ये. आठवतंय का तुम्हाला? तुमच्यासोबत असं कधी घडलंय का? मला कमेंटमध्ये जरूर कळवा हं. सो आय एम ऑल्वेज रॉंग अँड यू आर ऑल्वेज राइट. आता हे मूल म्हणत की तुमच्या दृष्टीने तुम्ही तुमच्याच डोळ्याने जो चष्मा घातलाय, चष्मा म्हणजे आपण तुम्ही ज्या नजरेने पाहता, तुम्ही ज्या दृष्टिकोनातून पाहता, त्या दृष्टिकोनातून मी नेहमीच चुकीचा राहतो. अँड यू आर ऑल्वेज राइट. आणि यू आर ऑल्वेज राइट म्हणजे तुम्ही बरोबरच असता. तुमच्याकडून कधीच चूक होत नाही. तुमचं बिहेव करणं, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमच्या हातून जी कृती होते, ते सगळं नेहमी बरोबरच असते. आणि आम्ही जे काही करू ते सगळं चुकीचं. ओह! व्हाय डू पीपल ग्रो अप अँड स्पॉईल अ चाइल्ड्स डिलाईट. आता इथे लहान मूल म्हणत
की "अरे, माणसं मोठी का होतात?" असं मोठी माणसं जर अशाच प्रकारे वागत असतील, तर ते लहान मुलांचा आनंद का हिसकावून घेतात? आम्हाला ज्या गोष्टी करण्यामध्ये आनंद मिळतो, आम्ही ज्या गोष्टी केल्यामुळे उत्साही असो, खुश असो, त्या गोष्टी तुम्ही आमच्यापासून हिरावूनच घेता. आम्हाला त्या गोष्टी करू देता का? नाही. तर अशी मोठी माणसं झालेली मला नको आहेत, तर अशी मोठी माणसं का होतात? इथे त्या लहान मुलाला प्रश्न पडलेला आहे. तुमच्यासोबत असा कोणता अनुभव आला आहे का? मला कमेंटमध्ये केलं तर ते वाचायला जरूर आवडेल. तर ही पोयम तुम्ही रिसाईट करा आणि एकदम म्हणून बघा. तुम्हाला कशी वाटली पोएम हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.